काय म्हणतात हे बघावं म्हणून ज्ञानेश्वरी उघडली आणि माझं युवेका झालं. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या खूप ओव्या मला तिथे सापडल्या. खरं तर ओवी हेच कवितेचं बीज. त्यानं आज आम्ही आमच्या या काव्य वाचनाची, मी अग्रणीसाठी, मी शार्दूल संत आणि मी दिशा सत्कार सुरुवात करत आहोत. युनिटी इन डायव्हर्सिटी ही वैज्ञानिक संकल्पना मला तिथेच समजली. 9व्या अध्यायात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अथवा अनादि हे अनेक, जे आना सारिखे एक एक, आणि नामारूपाधिक तेही विषम, म्हणून विश्व भिन्न परी न भेदे तयाचे ज्ञान, जैसे अवयव तरी आन परी एकेच देहीचे, मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी इथे खोकरे, कोदंत असे नखिले कवणे काळी. ज्ञानेश्वर माऊलींच्या संदर्भात अध्यात्म जिज्ञासा ही काही वेळा विज्ञान जिज्ञासा होते आणि तेव्हा डोळ्यासमोर ओळी येतात, आणि उदो असतुचेही प्रमाणे, जैसे न चालता सूर्याचे चालणे. सूर्य उदय आणि अस्त पावतो, त्यामुळे तो एका प्रमाणावरून चाललेला भासतो, पण तो स्थिरच असतो. कोपर्निकसने सुद्धा सूर्य पृथ्वीभोवती फिरतो असं म्हटले होते. गॅलिलिओ सारख्या युरोपीय शास्त्रज्ञांचे सूर्य आणि पृथ्वी कोण कोणाभोवती फिरतात यावर एकमतच नव्हते. याच्याही शेकडो वर्षे आधी ज्ञानदेवांनी हे लिहून ठेवले आहे. इथे माऊलींचा वैज्ञानिक रहस्यवाद सहजपणे उभा राहतो. ज्ञानविज्ञानातलं सत्य आता सूर्यासारखं स्पष्ट दिसतं. संपला अंधार आता, संपला अंधार आता, सूर्य ज्ञानाचा उदेला, लागल्या वाटा दिसाया, शक्ती दे चालण्याला. विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले, विश्व हे होते धुक्याने वेढलेले झाकलेले, अंधश्रद्धांनी जगाचे मार्ग होते घेरलेले. ज्ञानविज्ञानातून ते सत्य आता प्रत्ययाला, संपला अंधार आता, सूर्य ज्ञानाचा उदेला. गूढ सृष्टीचे कळाया, ध्यास ज्यांचे श्वास झाले, गूढ सृष्टीचे कळाया, ध्यास ज्यांचे श्वास झाले, पीडितांचे दुःख जाता सौख्य ज्यांना लाभलेले. थोर या ज्ञानी जनांचा वारसा आभा मिळाला, संपला अंधार आता, सूर्य ज्ञानाचा उदेला. सत्य आहे जीवनी ते पाहण्या दृष्टी मिळावी, सत्य आहे जीवनी ते पाहण्या दृष्टी मिळावी. सत्य जे जे ये पुढे ते साहण्याची वृत्ती आली. मानवा संगे जपावे सृष्टीच्याही वैभवाला, संपला अंधार आता, सूर्य ज्ञानाचा उदेला. विश्वसंचारास आता आपणाला लाभलेले, मानवाचे हात आता ते ग्रहाशी पोचलेले. सिद्ध आम्ही नवे आव्हान हे पेलावयाला, संपला अंधार आता, सूर्य ज्ञानाचा उदेला, सूर्य ज्ञानाचा उदेला. वा, सूर्य ज्ञानाचा उदेला, किती छान ओळी आहेत ना. आज 21व्या शतकात आपण आपल्या जीवनाची कल्पना विज्ञानाशिवाय करूच शकत नाही. मानवी जीवनातील समस्या सोडवण्यात आणि आपलं जीवन सुखकर करण्यात विज्ञानाची भूमिका फार महत्त्वाची आहे. मानवी जीवनाचे कोणतेही क्षेत्र या वैज्ञानिक शोधांमुळे अस्पृश्य राहिलेले नाही. तिमिराकडून तेजाकडे नेणारा विज्ञानाचा शोध हा वैज्ञानिक क्रांतीचा महत्त्वाचा टप्पाच आहे. आता ही कविता ऐका. अंधाराच्या मध्ययुगातील एक साजिरे गूढ, विकासाचा पथदर्शक मी, किती तारिले मूढ. आकाशी मी रंग उधळता, आकाशी मी रंग उधळता, म्हणती मला अरोरा, अनुभूती ज्या येई माझी, पावे साक्षात्कारा. किती संस्कृती येती जाती,
निसतयांचा सर्वोत्तम, शास्त्रज्ञांनी शोध लाविला वेग माझा अधिकतम. मृग जळते इंद्रधनुची मी काव्यात्मकल्पना, स्वप्नी ज्याला स्फुरे सर्व हे तो ज्ञानी अल्पना. अभ्यासाने म्हणती काही कणरूपी वसतो मी, शिखर तरी वारंवारता वसते मम आंदोलनी. काव्यरूपी चिरंजीव मी, काव्यरूपी चिरंजीव मी, कलारूपे अजरामर, दूर दूरच्या अवकाशातील करी घटना अमर. पोषण करतो स्वपोषींचे परपोषी जगवितो, सजीवांत प्राण फुंकुनी जीवसृष्टी तगवितो. परावर्तनी अपवर्तनी निघून तावून सुलाखून, प्रकाश वर्षे प्रवास माझा दिला अनंत आखून. कितीक सारे रंग ल्यायलो, कितीक सारे रंग ल्यायलो तरी राहिलो निस्संग. प्रकाश ज्योती कितीक येती व्यापून राहे अथांग. वा, खरंय तुझं. विज्ञान हा आपल्यासाठी केवळ शाळेत शिकवला जाणारा एक विषय नाही, तर प्रचंड कुतूहलाची, उत्सुकतेची गोष्ट आहे. मला आठवतं, पहिली जेव्हा आपल्या ताईंनी आपल्याला जलचक्र शिकवलं होतं, तेव्हा मी कुठेही जाता येता ते रस्त्यावरचं पाणी आता किती वेळाने नदीपर्यंत जाईल आणि त्याची कशी वाफ होईल याचाच विचार करायचे. परवा याच पाण्याबद्दल एक मस्त कविता वाचनात आली. कुठली रे? डोंगरातून वाहत जातो गुणगुणतो माझी गाणी, नदी आईचे ऊन साईचे नितळ निर्मळ मी पाणी. कड्यावरूनी उड्या मारतो कुरवाळत गवताला, कड्यावरूनी उड्या मारतो कुरवाळत गवताला. कपारीतूनी दड्या मारतो लपवत कधी स्वतःला. कधी माती मऊ मावशी बोलवते तिच्या घरात, डोक्यावरती टपली मारून जिरवते आत आत. मावशीच्या घरातला हाणून खनिजांचा खाऊ, ओसरीतल्या बाजेवरती मस्त ताणून देते. उठतच नाही तोवर जोवर मावतात हातपाय, ओवर विहिरीतून वर जाणे हाच उरतो एक उपाय. धावत धावत शेतामधुनी जातो मी दूर, मासे बेडूक संगे येतात खोड्यांना येतो पूर. सूर्याची उष्णता अधूनमधून डोक्याला ताप देते, खाऊन पिऊन कमावलेल्या वजनाची वाफ होते. दमून बसतो गप्पगार आभाळाच्या गादीवर जाऊन, मुळीच आनंद होत नाही जमिनीवरची दशा पाहून. जळून गेले हिरवे रान, हरवलेली उदास बेडकी, वाळून गेलं पान पान, झाडे माडे झाली रोकडी. हट्ट करतो पुन्हा मला जमिनीवर जायचंय, झाडांसंगे पानांसंगे खूप खूप खेळायचंय. डोंगराच्या डोक्यावर टाळ्या वाजवत नाचायचंय, इंद्रधनुच्या झोक्यावर पुस्तक वगैरे वाचायचंय. वारा गारा धावत येती, वारा गारा धावत येती, शर्यत माझी त्यांची लागे, बघायला जणू फुरसत नाही आभाळ किती पडले मागे. पाठी मागून हाका येती, अरे पडशील हळू नको धावूस. जमिनीवरती नाचती सारे, पहा पहा आला पाऊस. जमिनीवरती नाचती सारे, पहा पहा आला पाऊस. विज्ञानामध्ये जीवशास्त्र नावाची अत्यंत महत्वाची उपशाखा आहे असं समजलं. आपल्या शरीरातल्या अंतर्गत अवयवांची माहिती मिळाली आणि या विज्ञानामुळेच एक्सरे, अल्ट्रासाऊंड, एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, सिटी स्कॅन यांसारख्या तपासण्या करता येतात आणि शरीरातल्या आजारांविषयी कळून वेळेत योग्य उपचार करता येतात हे समजलं. हे मला ना अशीच एक हृदयाशी निगडीत कविता माहिती आहे. छोटस हृदय धगधग करतं, आयुष्यभर न थकता सतत कामातच असतं. हृदयाची धगधग आकुंचन प्रसरण, यामुळे तर होते रक्ताभिसरण. नीला आणि रोहिणी आहेत त्याच्या मैत्रिणी. अशुद्ध रक्त वाहून नेते नीला,
आणि शुद्ध रक्त पुरविते रोहिणी. यासाठी पसरले आहे त्यांचे जाळे डोक्यापासून पायापर्यंत. सर्वजण कार्यरत एकत्र अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. पण तंत्रज्ञानाने केली प्रगती. मध्येच थोडे थकले तर मदतीसाठी हृदयाच्या बसवतात पेसमेकर. भारतात कितीतरी मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले, ज्यांनी विज्ञानाची कास धरून समाज प्रबोधन केले. अंधश्रद्धा सोडून कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विज्ञाननिष्ठ निबंध तर प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. ते आपल्याला रूढी परंपरांची झापडं काढून डोळसपणे बघायला शिकवतात. शस्त्रगीतामध्येही सावरकर म्हणतात, शस्त्र पाप नासोयेंची शस्त्र पुण्य नासोये, इष्टता अनिष्टता ही त्यास हेतुनेच येईल. शस्त्र असो की शास्त्र, दोन्हीही योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. अन्यथा या वरदानाचे शापामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. सुईच्या अग्रावर मावेल एवढ्या सूक्ष्म गोष्टीचे अवलोकन करण्यापासून ते चांद्रयान पाठवण्याची क्षमता असलेल्या या विज्ञानाच्या अफाट शक्तीला प्रणाम. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, धर्माविना विज्ञान लंगड आहे आणि विज्ञानाविना धर्म अंध आहे. विज्ञानाची कास धरताना त्याचा उपयोग हा मानवतेच्या कल्याणासाठी, राष्ट्राच्या प्रगतीसाठी करण्याची शपथ घेणारी ही कवी उपेंद्र यांची कविता. आण अग्नीची भागतो आम्ही, आण अग्नीची भागतो, स्वतः जळतो जगा उजळतो आम्ही, आण अग्नीची भागतो. छात्र आहे विज्ञानाचा, तिमिर नाशे अज्ञानाचा, अज्ञान प्रयत्ने झाकतो आम्ही, आण अग्नीची भागतो. कास धरून विज्ञानाची, शिकस्त करुनी प्राणपणाची, विज्ञानी भूचरणी वाकतो आम्ही, आण अग्नीची भागतो. ज्ञानार्थी जरी विदेशी जाऊ, मायभूमीसी परतून येऊ, दिले वचन न टाकतो आम्ही, आण अग्नीची भागतो. आकर्षणाचे कितीही मोके, आम्ही जाणतो त्याचे धोके, दृढनिश्चयते टाळतो आम्ही, आण अग्नीची भागतो आम्ही, आण अग्नीची भागतो. विज्ञानाचा असेल दर्पण, भरतभूमीचे त्याते दर्शन, किरण प्रकाशे जगी फाकतो आम्ही, आण अग्नीची भागतो. इथे जन्मले बहुवैज्ञानिक, देशसेवे इथेच स्थायिक, आदर्श आम्ही राखतो आम्ही, आण अग्नीची भागतो. विज्ञानाचे पाईक आम्ही, स्वदेश सेवा करण्यानामी, विज्ञानाचे पाईक आम्ही, स्वदेश सेवा करण्यानामी, जन्म तिज चरणी वाहतो आम्ही, आण अग्नीची भागतो आम्ही, आण अग्नीची भागतो. धन्यवाद.